गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये. आज आपण चाललेलो आहे एका अननोन ठिकाणी. ठिकाण मला माहिती आहे, तुमच्यासाठी अननोन आहे आणि तुमच्यासाठी एकदम नवीन ठिकाण आहे हे. खरंच सांगतो, तुम्ही कधीच गेला नसाल इथे. मी पण हल्लीचा व्हिडिओ बघितला आहे आणि मी पण त्या प्लेसवरती चाललेलो आहे. हा प्लेस आहे सफाळेमध्ये आणि सफाळेमध्ये आशापुरा. बिलकुल बरोबर ऐकला तुम्ही. आशापुरा देवीचं एक गुफामध्ये मंदिर आहे आणि खूपच मस्त रहस्यमयी गुफा म्हणतात ना, तसं काहीतरी आहे. ॲडव्हेंचर टाईप आहे थोडं. तुम्हाला दाखवतो, तुम्ही कदाचित ऐकला असेल पण कधी गेला नसाल. सुंदर अनुभव येणार आहे, मस्त राईड होणार आहे, शॉर्ट राईड आहे आणि चांगलं काहीतरी नवीन बघायला मिळेल तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये. सो हा व्हिडिओमध्ये बनून राहा म्हणजे बसून राहा म्हणजे बघत राहो. आणि चला एन्जॉय करूया ही राईड. छोटासा ब्लॉग असेल, मस्त पटकन आपण एक्सप्लोअर करूया सगळं आणि मस्तपैकी सगळा आनंद घेऊया. ठीक आहे. बाय द वे मार्गशीर्ष चाललं आहे, तर तुमच्याकडे मार्गशीर्ष असतो की नाही मला माहिती नाही, पण मार्गशीर्षच्या निमित्ताने आम्ही आता चाललेलो आहेत या देवीच्या दर्शनाला आणि देवीचं दर्शन घेऊन मस्त हा मार्गशीर्ष आम्ही पावन करणार आहे. ओके गाईज, सो एन्जॉय दिस व्हिडिओ. स्टे ट्यून गाईज. 90 किलोमीटरमध्ये 2 तास म्हणजे 45 किलोमीटर पर आवरच्या वेगाने आपण जाणार आहे. सकाळची वेळ आहे, त्याच्यामुळे आपल्याला ट्रॅफिक वगैरे काय भेटणार नाही. सो मस्तपैकी राईड होईल, सो काय टेन्शन नाही. आणि आज तसं पण संडे आहे, सो संडेला रायडरच निघतात जास्त करून. बाकी सगळे आपले कामाला धंद्याला जाणारी माणसं मस्तपैकी सुट्टी असते, सो रिलॅक्स करत असतात. एकच दिवस असतो रिलॅक्स करायचा. ठीक आहे. आज एकच प्रॉब्लेम आहे, गाडीमध्ये हॉर्न माझा खराब झालेला आहे. सो हॉर्न वाजत नाही, त्याच्यामुळे मी साईडने जाऊ नाही शकत आहे कोणाला ओव्हरटेक करत. तरी पण आपण हळूहळू पाठून जसं जागा मिळेल तसं जाऊ. कारण की उगाच कोणाला हॉर्न नाही दिला आणि आपण धडकलो तर ती चुकी आपली असेल, कारण की आपण हॉर्न नाही देते आणि डायरेक्ट पासिंग करू शकत नाही. असं रात्र असती तर आपण हेडलाईटने पासिंग मारली असती, पण डेमध्ये तुम्हाला हॉर्नची गरज लागते. हॉर्न नाही आहे. ठीक आहे. एनिवेज, हॉर्नचं पुराण बंद झालं, बस झालं हॉर्नचं पुराण. आपण पुढचा राईड करूया. ह्या साईडला बघा किती सूर्य मस्त आला आहे आणि यार मस्त म्हणजे काय सांगू. सकाळचा राईड करण्याचा ना हाच एक हे असतो की वातावरण एकदम मस्त असतं, प्रसन्न वातावरण. या प्रसन्न वातावरणामध्ये तुम्ही काहीही काम करा, सगळं चांगलंच होतं. आणि राईड तर नेहमीच चांगले होते, स्पेशली तुम्ही जेव्हा अर्ली मॉर्निंग किंवा इव्हिनिंगच्या टायमाला करता. दुपारच्या रखरखत्या उन्हामध्ये थोडंसं प्रॉब्लेम होतो, पण ठीक आहे. एनिवेज, तो वातावरणचा आपल्याला बोलणं चालू होतं. वातावरण एकदम खतरनाक आहे. मस्त गोल्डन टाईम जो आपण म्हणतो ना, तो गोल्डन टाईम आहे. आणि ॲक्च्युली सूर्याची सोनेरी किरणं पडली आणि जे वातावरण दिसतंय मला, मस्त मजा येते. चलो, पुढचा अपडेट देतो तुम्हाला. आता सध्या तरी आपण ठाण्याच्या रोडलाच आहे आणि बघूया आपण आता इथून कसं काय आहे. कारण की हा रूट माझ्यासाठी नवीन असेल, रूट कदाचित सेम पण असेल, मला माहिती नाही, कारण की मी कधी गेलो नाही इथे. तर बघूया आपण कसा एन्जॉय करतो हा रस्ता चांगला आहे की नाही हे पण तुम्हाला पुढे सांगतो मी. जस्ट मला एक्सप्लोअर करून दे थोड्या गोष्टी. सो स्टे ट्यून. व्हिडिओ चालू आहे. लोकांना वाटतं मी स्टे ट्यून बोलतो म्हणजे व्हिडिओ बंद होऊन जातो, पण असं काही नसतं. स्टे ट्यून म्हणजे स्टे ट्यून स्टे करत राहा. आपण व्हिडिओ चालू आहे. ओके. सो सगळीकडे नाकाबंदी आहे. आज संडे आहे, आज काहीतरी स्पेशल आहे की नाही माहिती नाही, पण ठीक आहे, असून दे. नाकाबंदी त्यांचं काम आहे आणि आपलं काम आहे सगळे राईडचे आणि ट्रॅफिकचे नियम पाळणं. सो ते नियम पाळायचे आणि राईड करायची. हेल्मेट घालायचं. आपला पिलियन असेल त्याला पण हेल्मेट द्यायचं, कारण की कसं आहे ना, सेफ्टी मस्ट. मग तो पिलियन असो किंवा अजून तुम्ही स्वतः एकटे राईड करत असाल तर हेल्मेट तरी ॲटलिस्ट हवं. हेल्मेटचे खूप फायदे आहेत, ते त्याच्यासाठी वेगळा व्हिडिओ बनेल एक. पण हेल्मेट मस्त आहे गाईज. कसं आहे ना, एक सेफ्टी घालून आपण राईड करतो ना, तेव्हा जो कॉन्फिडन्स असतो तो वेगळाच कॉन्फिडन्स असतो त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्हाला ना एक टेन्शन नसतं की अरे यार आपण काय सांगू नाही शकत ना, आपली चुकी नसेल, दुसऱ्याची चुकी असेल, कुठे स्किड झालं काय झालं. ठीक आहे, सेफ्टी फर्स्ट आणि राईड नंतर. त्याच्यामुळे सेफ्टीचा तुम्ही जे आहे ना त्याचं भान ठेवा. जास्त काय नाही, थोडासा खर्च करावा लागतो. तुम्ही 3-4 लाखाची बाईक घेत असाल तर एक 10-15 हजार स्वतःच्या सेफ्टीवरती पण खर्च करा. जसं बाईकच्या इन्शुरन्सला तुम्ही 10,000 घालता, तसं स्वतःच्या सेफ्टीसाठी पण 10-15 हजार रुपये
इन्व्हेस्ट केलेले कधीही चांगले असं मला वाटतं. सो ही वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे आणि खूप 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 कामाची आहे, तर ती करून घ्या जर तुम्ही केली नसेल तर. तुम्ही माझा जर व्हिडिओ बघितला की नाही मला माहिती नाही, एक रायनॉक्सचा व्हिडिओ मी बनवला होता. रायनॉक्सचं जॅकेट आपण जे अपग्रेड केलं, म्हणजे आधी एक रायनॉक्सचं होतं मला जॅकेट माझ्याकडे, जे मला गिफ्ट दिलं होतं कोणीतरी, आणि आत्ताचे जॅकेट आहे ते मी घेतलं आहे. ते अपग्रेडेड जॅकेट आहे, एक AA+ असं सर्टिफिकेशन त्या जॅकेटचं आहे. आणि रिअली म्हणजे तुम्हाला सांगतो लाईट वेट जॅकेट आहे, डबल लेअर प्रोटेक्शन आहे, प्लस हलकं फुलकं जॅकेट आहे गाईस. मस्त मजा येते घालून चालवायला. अगदी तुम्हाला बोलतात ना स्ट्रॅप बिपची गरज नाही, तुमच्या बॉडीला परफेक्टली फिट होतं, अलाइन होतं आणि बिलकुल कम्फर्टेबल, एकदम कम्फर्टेबल. तुम्हाला जॅकेट काढून हेल्मेट घाला किंवा ते सगळं करायची गरज नाही, जॅकेट घालूनच तुम्ही सगळं करू शकता. तर ते एक आहे. ह्याचा व्हिडिओ मी तुम्हाला नक्की बनवेन, एक व्हिडिओ बनवला आहे तर तुम्ही बघून घ्या. त्याची प्राईस वगैरे सगळं त्याच्यात सांगितलं आहे, कुठून घेतलं काय नाही ते. ओके, आता 2 तास दाखवते अजून, म्हणजे आपण आत्ताच जस्ट राईड सुरू केली आहे. आता कुठे मी टाईम मोजतोय. सो गाईज मजबूत ट्रॅफिक आहे यात इथे, जबरदस्त ट्रॅफिक, म्हणजे गाडी हलत नाही. हे दिसतंय तुम्हाला मॅपवरती, हे पूर्ण इथपासून ट्रॅफिक आहे, पूर्ण आहे बघा. गाडी हलतच नाही जागची. आता मला माहिती नाही इथे किती वेळ लागेल, म्हणाला रिसेंटर करूया आपण. इकडून हे पूर्ण असं फुटपर्यंत ट्रॅफिक आहे, काहीतरी वळणावरती गाडी बंद झाली असणार त्याच्यामुळे. हे कसं चढण आहे आणि घाटामध्ये नेहमी हा प्रॉब्लेम होतो. मोठी गाडी असतात ते चढणावरती बंद होतात, त्यांची क्लच प्लेट जळते, ब्रेक पॅड फेल होतात, हे असं खूप होतं. म्हणून कधी पण राईडला निघता किंवा अशा लाँग रूटला निघताना गाड्यांचे ब्रेक क्लच बी सगळं व्यवस्थित बघून घ्या. गाडी कंडिशनमध्ये नसेल तर लाँग रूटला निघूच नका तुम्ही लोक. लाँग रूटला निघाला ना की हाच प्रॉब्लेम होतो आणि मग सगळं अशी ट्रॅफिकची खोळंबी होते. सो आता काय बोलायचं, ठीक आहे, थोडा आपण वेळ वाट बघूया आणि बघूया ट्रॅफिक कितपर्यंत सांगतो. तुम्हाला अपडेट देतो नंतर. आज माझ्याबरोबर अजून एक पार्टनर आहे, म्हणजे माझी वाईफ आहे, आणि आम्ही दोघे चाललेलो आहे. सो आज थोडी मजा येणार आहे. सो स्टे ट्यून गाईज. ओके, तर मस्त आपण कोणत्या तरी ब्रिजवरती आहे आणि हा ब्रिजवरती मस्त असं काहीतरी ना नदी आहे, खाडी आहे, आणि का खाडीवरचा हा ब्रिज आहे आणि एवढं सुंदर वाटतंय. असं वाटतं की थांबू, थोडं फोटो घेऊ असं वाटतंय. मग करायला काय हरकत नाही आहे. चला थांबूया थोडं. हां चला थांबूया, अरे थांबूया आणि फोटो घेऊया. चला. अरे बापरे, इथे थांबले आपण कसं काहीसं, आणि हा ही आहे ती खाडी. वा काय पक्षी उडत आहेत, वा 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 वा, क्या बात आहे. एक मस्त शॉट दिलाय, असा POV शॉट जो दिलाय ना, क्या बोलू यार. म्हणजे या ज्या शेड दिसतात ना, मला वर्णनच नाही या शेडचं. जबरदस्त गाई, जबरदस्त. वा, या साईडला उडणारे पक्षी आणि या साईडला हे मस्त असं आकाश, आणि ही आपली सुंदर अशी बाईक आणि बायको दोघे बरोबर असले आयुष्यात काय पाहिजे यार. ओके, सो बायको असेल तर बायकोला घेऊन जा बरोबर. बाईक आणि बायको इज अ परफेक्ट कॉम्बिनेशन तुमच्या सुखी संसारासाठी. असं मस्तपैकी विकेंडला बाहेर पडायचं, वातावरणाचा आनंद घ्यायचा आणि मस्त लाईफ एन्जॉय करायची यार. वाव, जस्ट वाव, हे एवढं मस्त आहे असं. आणि हे या साईडला पण असं सॉलिड सुपर. आणि ही आपली ड्यूक 250 जी आपल्याला नेहमी साथ देते. सो
सो मस्त राईड सुरू होऊन 1 तास झाला आहे. आपण सावकाश सावकाश रस्ता कापतोय, मध्ये निसर्गाचा आनंद घेतोय. मध्ये एक ब्रिज भेटला होता, आता तुम्ही बघितला असेल, मस्त सीन होता तिकडे. थोडं थांबलो, थोडे पक्षी बघितले, कारण की उडणारे पक्षी आजकाल दिसत नाहीत. आणि ठीक आहे, तिथे थोडा आनंद घेतला. 1 तास झाला आहे, 1 तास बाकी आपल्या राईडला. जसं की आपण बघितलं होतं की 2 तासाची राईड आहे. ओके, सो हा काहीसा रस्ता आहे आणि रस्ता ठीकठाक आहे, म्हणजे ट्रॅफिक पण नाही आहे खूप आणि तो एकदम मोकळा रस्तासुद्धा नाही आहे जिथे तुम्ही सुसाट पळवू शकता. सो ठीकठाक रस्ता आहे, तुम्ही आरामात जाऊ शकता बिना ट्रॅफिकचं. हा रस्त्याचा अपडेट आहे. रस्ता चांगलासुद्धा आहे. मध्ये फक्त एक छोटंसं ट्रॅफिक लागलं होतं. ते ट्रॅफिक नव्हतं, तो घाट चढायचा होता, त्याच्यामुळे तिकडे कदाचित गाडी अडकली होती आणि त्याच्यामुळे मग ते घाट राहून गेला तसाच. सो तोच होतं थोडंसं. अजून पुढे 1 तासामध्ये सध्या तरी आम्हाला काही असं ट्रॅफिक वगैरे अडचण आली नाही. ओके, ठीक आहे, आता मस्त आहे रस्ता. पुढे अपडेट येतो. स्टे ट्यून गाईज. ठीक आहे, आता इथून आपल्याला काहीतरी एक लेफ्ट घ्यायचं आहे. सो ब्रिजच्या खालून जायचं आहे. हा ब्रिज आपल्याला चढायचा नाही आहे. सो मॅप असेल तर मॅपवर जरा लक्ष ठेवा, कारण की हा ब्रिज चढलात तर मग पुन्हा युटर्न मारून यावं लागेल एकदम लांबून. हां, इकडे आपलं पेट्रोल पंप आहे आणि हा आहे तो लेफ्ट. हा लेफ्ट घेऊन आपण मस्तपैकी असं ओके, ठीक आहे. आता अजून 1 तास 4 मिनटं दाखवत आहे. 1 तास झाला आपल्याला राईड करून आणि 1 तासात आपण इथपर्यंत पोहोचलो. इथून एक लेफ्ट घेतला. आता हा आतला रस्ता आहे थोडा, तर मॅप इकडे मस्त आहे. त्या मॅपच्या सहाय्याने आपण जाऊ आणि मध्ये कुठेतरी ढाबा भेटेलच, तिकडे खायला थांबू थोडं. सो स्टे ट्यून गाईज, लव यू. मला लागलं. काय नाही, छोटंसं ॲक्सिडेंट झालं आहे, पण ठीक आहे, सगळे व्यवस्थित आहेत, काय लागलं नाही कोणाला. स्कूटी स्किड झाली आहे, कारण की हा रस्ताच तसा आहे. धूळ माती आणि ट्रक आणि सगळं इथे काम चाललं आहे, त्याच्यामुळे स्कूटी कसं आहे ना, स्कूटी एक आपलं वाहतुकीचं साधन असं बघून चालवावे लोकांनी. ते स्पीडमध्ये राईड करत स्कूटीवरती जे लोक जातात त्यांनी जावं, पण स्कूटी आणि बाईकमध्ये खूप अंतर आहे. तुम्ही स्कूटी बाईकसारखी चालवू शकत नाही. त्याचे ब्रेकिंग, त्याची पॉवर वेगळी असते, त्याचा कंट्रोल वेगळा असतो, त्याच्यामध्ये क्लच नसतात आणि त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्ट पॉवर कट करू शकत नाही. आणि हा सगळा असा डायरेक्ट तुम्ही जर जेव्हा ब्रेकिंग करता तर स्किड होतो टायर. सो स्कूटी बाईकसारखी नका चालवा, स्कूटीसारखी चालवा. एक लिमिट ठेवा स्कूटीला. ओव्हर स्पीडिंग स्कूटीवर बिलकुल करू नका. ओव्हर स्पीडिंग तर बाईकवर पण नाही केलं पाहिजे, पण स्कूटीवर तर बिलकुल करू नये मित्र म्हणेन. सो स्टे सेफ आणि सेफ चालवा, स्पेशली स्कूटी जे चालवतात त्यांनी. हेच मी जेव्हा मगाशी म्हणत होतो सुरुवातीला की आपलं गिअर्स मस्ट आहे. तुम्ही जेव्हा गाडीवरती 2-3 लाख खर्च करता तेव्हा स्वतःच्या सेफ्टीसाठी एक 10-15 हजार रुपये खर्च करून चांगले गिअर घ्या. चांगले गिअर कशाला म्हणतोय मी, ॲटलिस्ट जॅकेट जरी तुम्ही साधं घेतलं ना, तुम्हाला 5-6 हजारापासून जॅकेट मिळतात आणि एक जास्त नाही तर 3-4 हजाराचं हेल्मेट, तर तुमच्या 6-7 हजारात पण काम होते. एकदमच जर तुम्हाला फॅन्सी गोष्टी नको असतील तर तेवढं तरी स्वतःवरती खर्च करा मित्रांनो. स्वतःची काळजी घ्या जेव्हा राईड करता. हे बघा, या भावाने हेल्मेट पण नाही घातले आणि बिना हेल्मेटचं चालतं आहे. हेल्मेट तरी ॲटलिस्ट घातलं पाहिजे मला असं वाटतं. काय आपल्यावर खूप कॉन्फिडन्स असतो, पण वेळ सांगून नाही येत, त्याच्यामुळे सेफ्टी मस्ट आहे. सेफ्टी मस्ट. सेफ्टी पुराण बस झालं. आता पुढे जाऊया आपण, बघूया पुढे कसा रस्ता आपल्याला. सो स्टे ट्यून गाईज, पुढचा अपडेट आपण पुढे देऊया.
ते आशापुरा मंदिर तिकडेच आहे ना? किती रुपये? किती मग दोघांचे मिळून ना सगळे? 96 पे कर ना. कॅश लागेल? नाही नाही आहे काय, आता फोन काढायला लागेल. हे हां ओके. इथून एक फेरी घ्यायची आपल्याला. फेरी माहिती नव्हती मला. हां हां झालं. थँक्यू. येताना पण तिकडे लागणार ना? टाइम टेबल बघून घ्या. तुमच्या टाइम टेबलसाठी मी चल चल बस. सो आपण आता फेरीमधून जाणार आहे मस्तपैकी. फेरीचा आनंद घेत हा. चला आज दोन्ही सफर करूया, बोटचा पण आणि फेरीचा सुद्धा. उतर, तू चालत आहे. फेरीवर आलोय आपण मस्तपैकी. आता ही फेरी भरल्याशिवाय निघणार नाही. फेरी भरेल आणि मग निघेल. सो तोपर्यंत आनंद घेऊया आपण समुद्राचा. मस्त मोकळं आकाश आहे, चमकतं पाणी आहे आणि चमकतं मी सुद्धा आहे. सो ठीक आहे, फेरी चालवेल. आपण फेरीचा आनंद घेऊया आणि नंतर तुम्हाला पुढचा अपडेट देतो. सो स्टे ट्यून गाईज. सो आपण फेरी लावलं आहे. फेरीच्या वर जायचं आपल्याला. वर जाऊया, थोडं वरतून नजारा घेऊया फेरीचा. हा टॉपवर आलो आहे आपण मस्तपैकी. असा काहीसा हे आहे आणि असा काहीसा सीन आहे. वा मस्त. आपली बाईक तिकडे उभी आहे, दिसते इथून, काय प्रॉब्लेम नाही. फोन बिन घेतला आहे. कसं वाटतंय? सो मस्त बोटीचा प्रवास झाल्यानंतर आपण समुद्राच्या बाहेर आलेलो आहे बोटीतनं. आणि हा समुद्राच्या बाहेर आल्यावरती हा धक्का आहे. सो हे असं इथे काहीतरी, वाव, हे मीठ बनते वाटतं. हे काहीतरी आपल्याला जे दिसतंय साईडला, जे रिफायनरी चालू आहे, हे बघा, हे सगळं तुम्हाला दिसत असेल. तर हे काहीतरी मीठ वगैरे बनते, असं काहीतरी हा प्रकार आहे. किंवा त्या मिठाच्या ज्या हे असतात ते त्याचा काहीतरी आहे. हे बघा, हे सगळं जे असं होतं आहे ना, तर बघून घ्या. मस्त इथे काहीतरी जरा मजा येते बघायला, काहीतरी वेगळं आहे. आपण आज खरंच वेगळ्या रस्त्याने आलो. मला माहिती नव्हतं मध्ये हा बोटचा प्रवास आहे. जो ब्ल्यू पट्टा दाखवला होता, मला वाटलं तो ब्रिज आहे आणि ब्रिजवरून जायचं आहे, पण तसं नव्हतं. आपल्याला फेरी होती आणि आपण ती फेरी आता घेतलेली आहे मस्तपैकी. फेरीचा आनंद घेतला आहे आणि फेरीच्या नंतर पुढे बोटनं बाहेर पडला ते हा रस्ता आहे. आणि हा असा काहीसा नजारा आहे. होप तुम्हाला हा असा काहीसा नजारा मस्त वाटत असेल. वाव, मस्त आहे, मस्त. या साईडला मी खरंच कधी नाही आलो आहे.
तर आजची राईड आपली मस्त आहे, कारण की आपण ह्या रस्त्याला आधी आलो नव्हतो, त्याच्यामुळे हा नवीन रस्ता आहे काहीसा. सो नवीन रस्त्याला जायला पाहिजे आपल्याला सगळ्यांना, कारण की नवीन रस्ते नाही भेटले तर त्याच रस्त्यावरती घुटमळत राहू आपण. आणि मग कसं आहे ना, ते कुवे का मेंढकसारखी हालत आहे, जग दुसरं बघणारच नाही. वाव, चला आता आहे मस्त असं काहीतरी. हा लेफ्ट आहे. ओके, अजून इथून आता 16 किलोमीटर आहे आणि आपल्याला 26 मिनटं दाखवत आहेत 16 किलोमीटरसाठी. म्हणजे हा रस्ता असा अरुंद आहे, त्याच्यामुळे ओव्हरटेक किंवा ओव्हर स्पीडिंग किंवा स्पीडिंगही नाही करू शकत आपण. एक 40-45च्या ॲव्हरेजने जाऊ शकतो. सो रस्ता मस्त आहे, आनंद घेऊया रस्त्याचा. आपला चष्मा थँक्यू. बघितलं, असा चष्मा पडला आणि आपल्याला भेटला. तर रस्त्यावरची लोकं जी आहेत तिकडे ती खरंच चांगली आहेत. आपला रस्त्यावरती परत येऊन त्या लोकांनी चष्मा उचलला आणि आपल्यासाठी घेऊन ठेवला. सो इट्स गुड, खरंच चांगलं आहे. सो नाईस ऑफ देम. अशी हळूहळू थोडी थोडी मदत सगळ्यांनी एकमेकाला केली पाहिजे, तर ती सायकल बनते आणि चांगलूपणा सगळीकडे पसरतो हळूहळू. हा काहीसा असा रस्ता आहे, 17 किलोमीटरचा आहे. बघूया कसं कधी पोचतंय. स्टे ट्यून गाईज. मध्ये तसा निसर्गाच्या सानिध्यात आल्यासारखं वाटतंय. म्हणजे आपण जसं बघितलं, आपण स्टार्ट केलं होतं शहरातनं, ट्रॅफिकमध्ये गजबजलं, आणि नंतर बोटीचा प्रवास, आणि नंतर आता हा इकडे आलेलं असं वाटतं की मस्त गावी आलो आहे माझ्या. मस्त वातावरण आहे इकडचं. बघूया पुढचं वातावरण कसं वाटतं आपल्याला. ही मला का कॉल करते पाठीपासून. थर्टी किलोमीटरचा स्पीड इकडे दाखवत आहे, पण आपण नेहमी 30 कधीच नियम पाळत नाही हे असले. सो हे काहीचं शूटिंग बिटिंग चालू आहे इथे मोबाईलमध्ये. म्हणजे हा दुसरा फोन आहे, माझी वाईफ पाठी बसली जसं की म्हटलं. मुलींना हे जे वेळ असतं ना फोटोचं, ते कधीच नाही जाणार. सो मस्त यार, म्हणजे असं पाहिजे, कारण की आम्ही जेव्हा राईडला जातो तेव्हा आम्ही क्वचितच फोटो काढतो. मुलं आपसामध्ये एवढे फोटो विजो काढत बसत नाही, थोडेफार काढले झालं चला. पण इकडे एका स्पॉटवरती 100 फोटो निघतात वेगवेगळ्या अँगलने. तर असा काहीसा प्रकार आहे यार. पण बरे मजा येते, बरेचसे फोटो वगैरे काढा, आरामात जा. त्याच्यामुळे आम्ही अर्ली मॉर्निंग निघालो आहे. आम्हाला माहिती होता आता आहे ना, हिला मी व्हिडिओ मागते, कारण की हिला व्हिडिओ पाहिजे होता. व्हिडिओ थांब. हे वाव, रस्ता व गाईज एवढा मस्त रस्ता आहे ना. बाजूला मस्तपैकी असं दोन्ही साईडला पाणी आहे आणि मधून हा रस्ता चालला आहे. तेवढं मस्त वाटतंय. हे बघा, इथे पूर्ण पाणी आहे. या साईडला पण पाणी होतं, पाठी गेलं ते. आणि इकडे काहीतरी आहे असं बघा, ते मस्त वाटतंय यार. हे असं आणि बघू शकत नाही इकडे तिकडे. बघू, हा असा आपण अँगल घेऊन चाललो होतो. असं हे तुम्ही करू नका पोरखेळ. हे पोरखेळ असे केले ना की असं होतं. वाव, अरे खरंच मस्त आहे. खरं सांगतो तुम्हाला,
हे जे आपण निसर्गाच्या सानिध्यात येतो, मग ते कुठेही असू दे, निसर्गाचं सानिध्य म्हणजे हवा, पाणी, पशुपक्षी, झाडं आणि धरती, ह्याच्या सानिध्यात आल्यावरती हे सगळं जे एकत्र आजूबाजूला आपलं जेव्हा येतं ना, ती जी एनर्जी आहे गाईस, म्हणजे ती रिफिल करून टाकते तुम्हाला. हेच मी सांगतो नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये, निघा, बाईक काढा, कोणतीही बाईक असून दे, स्वतःला रिचार्ज करा, रिफिल करा, एनर्जी घ्या या वातावरणाची, या याची, निसर्गाची. किती मस्त वाटतंय. वाव, बघा, हे बघण्यासारखं आहे. म्हणजे लिटरली आता सकाळचे 10:30 वाजलेत आणि एवढं प्रसन्न वातावरण अजूनसुद्धा इथे. त्या फेरीमधून आल्याच्या नंतरचा हा रस्ता आहे, मस्त वाटतंय, सुंदर रस्ता आहे यार. मी म्हणतो ना तुम्हाला की सुंदर रस्ते, छान रस्ते एवढे भेटतात आणि ते मी नेहमी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो यार. हे जबरदस्त आहे. म्हणजे 3 मिनटं दाखवत आहेत आणि 750 मीटर म्हणजे ऑलमोस्ट आलेलो आहे आपण. पार्किंगचं वगैरे आपल्याला थोडं पाहावं लागेल. काय आहे हे? बा, मस्त छोटंसं तलाव आहे इथे यार. हां, क्या बात आहे यार. इकडे म्हणजे खरंच सांगू का तुम्हाला, आता मला इकडे मंदिर कुठे आहे ते विचारावं लागेल. दादा, मंदिर कुठे आहे? हां, या साईडला. हां हां, थँक्यू. काय, कारण की मी आशापुरी मंदिर असं गुगलवरती तुम्हाला कदाचित नाही भेटणार, ते ठाण्याचं वगैरे मंदिर दाखवतं. तर तुम्ही एडवन बीच आणि एडवन रोड असं जेव्हा टाकाल तेव्हा तुम्हाला हा मॅप भेटेल. तर एडवन रोडवरती आपण आलेलो आहे. तर ते मंदिराच्या इथे जायला रस्ता हाच आहे. तर आपण त्याच्याच मागे मागे चाललेलो आहे. सो ऑलमोस्ट पोचलो आहे आपण, ऑलमोस्ट पोचलो आहे. आपल्या पुढे बैलगाडी आहे. तर बैलगाडीचा आपण वेग जो आहे मॅच नाही करू शकत, त्याच्यामुळे थोडं सावकाश जाऊ. आणि ओके, आता मंदिराकडे कुठून आहे? सरळ आहे. थँक्यू. चला, हे दादा आपल्याला पाठी बोलवत आहेत. हे म्हणाले या माझ्या मागे, असं कोणाच्याही मागे जायचं नाही. हां तर ते चांगली मुलं आहेत, इकडचेच आहेत, तर त्यांना रस्ता माहिती आहे म्हणून मी चाललो आहे पाठी. सो चला जाऊ यांच्या मागे डायरेक्ट मंदिराकडे. पोचलो ऑलमोस्ट. मस्त असं गावातलं कुठेतरी घरी आलं आहे असं वाटतंय. मस्त आहे यार इकडे. मस्त असं सेकंड होम जे पाहिजे असतं ना, तसं काहीच आहे इथे. वा, बघितलं मी. ए ए ए हळू 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 बाळांनो, हळू. ओके, थँक्यू. सो असा इथून आहे आणि इथून आपल्याला असं जायचं आहे. सो इथून कसं जायचं आहे? ओके, पोचलो आहे आपण, ऑलमोस्ट पोचलो आहे. मित्रा, मंदिर कुठे? बाईक नाही जाणार? थांब थांब,
दुसरीकडून रस्ता आहे का? नाही, हेच रस्ता आहे. यांना विचारूया. आशापुरा देवस्थानाकडे आपण आलेलो आहे. आशापुरी देवस्थान ट्रस्ट सफाल्याच्या इथे आपण राईड करून आतमधला अपडेट आपण घेऊया आता. खाली बघ, खाली बघ. पायऱ्या थोडं हे आहेत हा, सांभाळून बघ. मस्त असं गुंफेतनं जाण्यासारखं काहीतरी आहे. सांभाळून जरा पायऱ्या वगैरे उतरा. डोकं सांभाळून खाली टाका. त्याच्या पुढे तुम्हाला बसून जावं लागेल. कॅमेरा टिल्ट कर थोडा. दाखव, हे दाखव. पड पाय पड. एवढं मस्त वाटतंय ना. आपण आता ओटी चढूया आणि थोडा आशीर्वाद घेऊया गौरीचा. मला जावं लागेल. तू कर. उलट ठेवलीस. अगरबत्ती साईडला ठेव. मला म्हणला इथून हे असंच आहे. असंच जायचं आहे हळूहळू. असं वाकतच जावं लागणार आहे. हे बघा, हे आहे असं. आणि आपली जीवदानी देवी. देवीचा आशीर्वाद घेऊया. एक पकड. हा, समोर इथून जायचंय बाहेर. ये असं तुम्हाला असं यावं लागेल. सो बघू शकता तुम्ही. बॉटल पण दे. चला, दिसतंय तुम्हाला किती मस्त आहे. या गुंफेत कसं यायचं आहे. एकदम मस्त अनुभव आहे. आला तर तुम्हाला नक्की आवडेल. तर सगळ्या दगडांचा स्पर्श करून घ्या. त्याची एनर्जी फील करा आणि एनर्जी असू द्या. एवढं मस्त वाटतं यार. मस्त मस्त. सांभाळून हा सप्पू, सांभाळून.
दगड आहे, पाठी दगड आहे. हे सुंदर होतं, तुम्हाला आवडलं असेल. आणि बघा आता, आणि अनुभव काय, एक सुंदर मंदिर आहे. गुंफेतनं जायचा अनुभव जो होता तो मस्त होता, जबरदस्त होता. म्हणजे आतून आणि ते गुंफा तुम्ही बघितली, आतमध्ये अंधार नाही, असं थोडी थोडी उजेड आहे, लाईट आहे. 3 देवींच्या मूर्त्या आहेत, आशापुरा देवी, एकविरा आई आणि जीवदानी मातेचा. तो 3 मूर्त्या तुम्हाला बघायला भेटतील आणि सुंदर मूर्ती आहेत. आतमध्ये एकदम शांत थंड आहे. खूप एन्जॉय कराल तुम्ही. खूप चांगल्या वाईब्स आहेत, पॉझिटिव्ह वाईब्स आहेत. आणि या मार्गशीर्षच्या महिन्यात आलात तर अतिउत्तम. सो मला तर खूप आवडलं. या साईडला गुंफा आहे. आपण त्या गुंफेत ना आता आलो आणि गुंफेच्या बाजूने फिरून हे असं इथून असं आलं ना, हे असं आपण कड्यावरती आलो आणि इथून दिसतं आपल्याला मस्तपैकी समुद्र. आता सध्या खूप ऊन आहे, संध्याकाळचं वगैरे या मस्त इथे सनसेट वगैरे दिसतो. आता भर उन्हामध्ये काय नाही दिसणार, भर उन्हामध्ये पाणी पण एकदम चमकतंय, त्यामुळे पण मस्त नजारा आहे. तुम्ही पावसात आलात किंवा असं काहीतरी असं थंड आणि संध्याकाळच्या वेळेला आलात ना, तर तुम्हाला मस्त बऱ्यापैकी असं काहीतरी सनसेट आणि मस्त व्ह्यू वगैरे. आशा करतो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. आपण मस्त दर्शन घेतलं. एक छोटीशी राईड होती. छोटीशा राईडमध्ये ह्या आपण फेरीचा वापर केला, सिटीचा वापर केला आणि गावागावातल्या रस्त्याचा वापर केला. सो मस्त राईड होती. होप तुम्हाला आवडला असेल. तुम्ही इकडे व्हिजिट करा. जे दर्शन आहे देवीचं ते घेण्यामध्ये जी मजा आहे ना, ती खरं नाही सांगू शकत. आता निघायचा प्रवास परत करू. 90 किलोमीटर आहे, जास्त नाही मुंबईवरून. तर तुम्ही जिथून पण येत असाल मॅप टाकून, जास्त 100च्या आतच असणार, त्याच्यापेक्षा जास्त नाही. सो या आणि एन्जॉय करा. होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा. थँक्यू व्हेरी मच.